जय महाराष्ट्र मित्रांनो, आताची एक ताजी महत्त्वाची बातमी मुंबईमधून येत आहे। उद्धव ठाकरे यांनी चाणक्य नीती दाखवून शिंदे गटाला आता दणका द्यायला सुरुवात झालेली आहे। सोबत छोट्या बंधूंची साथ म्हणजेच राज ठाकरे यांची साथ आणि निष्ठावंत शिवसैनिकांची साथ, यामुळे आता जे काही अगोदर बॅकफूटवर उद्धव ठाकरे यांचा पक्ष म्हणजेच ओरिजिनल शिवसेना गेली होती, आता मात्र फ्रंट फूटवर येऊन शिंदे गटाला बॅकफूटवर पाठवलेलं दिसत आहे। शिंदे गटाला जबर धक्का देण्याच्या तयारीत उद्धव ठाकरे आहेत। 20 माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात घेणार। नेमकं काय झालंय आणि ते कोणते नगरसेवक आहेत त्यांची ती यादी आलेली आहे। नेमकं सविस्तर आपण बघूया। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। तर आपण बघूया नेमकं कुठले नगरसेवक आहेत। मुंबईत गेल्या काही दिवसापासून फक्त ठाकरे ब्रँडची चर्चा आहे। ठाकरे ब्रँड एकत्र आला आणि मराठी माणूस त्या ठाकरे ब्रँडच्या सोबत राहणार यात काही शंका नाही। अनेक जुने जाणते पत्रकार संपादक यांना सुद्धा माहीत आहे की ठाकरेंची ताकद काय आहे। 2 ठाकरे एकत्र आल्याने राज ठाकरे यांचं वक्तृत्व तसेच विरोधकांना टार्गेट करण्याची जी काही त्यांची पद्धत आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे जे काही निष्ठावंत शिवसैनिकांनी नेत्यांची फौज आहे, ते दोघे मिळून आता मुंबईवर भगवा झेंडा फडकवतील अशी सुरुवात झालेली आहे। आणि त्याचंच पहिलं पाऊल म्हणजे उद्धव ठाकरे यांना त्या 20 माजी नगरसेवकांचा फोन आला आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर आम्ही सुद्धा ठाकरे बंधूंसोबतच आहोत असं त्या नगरसेवकांचं म्हणणं आहे। आणि त्या सर्व 20 माजी नगरसेवकांनी पक्षात पुन्हा घ्यावे अशी विनवणी उद्धव ठाकरे यांना केलेली आहे। त्यामुळे आता येणाऱ्या काळात हे 20 माजी नगरसेवक येणाऱ्या 2 ऑक्टोबरला म्हणजेच दसरा मेळाव्यात प्रवेश करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। दिलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार प्राथमिक चर्चा या 20 नगरसेवकांसोबत झालेली आहे। ॲडव्होकेट अनिल परब शिवसेना नेते यांनी यांच्याशी चर्चा केलेली आहे। तसेच जे काही ग्राउंड लेवलवर शिवसेना शाखा प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील, उपविभाग प्रमुख असतील, त्यांच्याशी जी काही महत्त्वाची चर्चा झाल्यानंतरच या प्रवेशास हिरवा कंदील उद्धव ठाकरे देतील, अन्यथा त्यांना पक्षात घेणार नाही असंही ॲडव्होकेट अनिल परब यांनी सांगितलं। त्यामुळे उद्धव ठाकरे यांना जाण आहे की जे निष्ठावंत शिवसैनिक आपल्यासोबत पहिल्यापासून राहिले आहेत त्यांना विचारल्याशिवाय निर्णय घ्यायचा नाही असं त्यांनी मागे सुद्धा सांगितलं होतं। जर त्यांनी होकार दिला तरच अशा ज्या इतर पक्षात गेलेल्या आहेत त्यांना घेणार असं सुद्धा सांगितलं। एकनाथ शिंदे यांच्या दबावात व काही निधीसाठी सुद्धा गेले होते, त्यामुळे जे काही ज्यांची मजबुरी होती आणि जे दबावात गेले होते अशांना उद्धव ठाकरे आपल्या पक्षात घेतील यात काही शंका नाही। परंतु जे स्वतःहून गद्दारी करण्यात पटाईत होते आणि ते गेले त्यांना ठाकरे घेणार नाहीत अशी शक्यता आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, अशा नगरसेवकांना आपल्या पक्षात उद्धव ठाकरेंनी घ्यावं का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।